आता तुम्हाला चिमणी कुठे दिसते का? चिमणी पण दिसत नाही, चिमणा पण दिसत नाही. कारण चिमणीच नाही तर चिमणा कुठनं येणार? आज बऱ्याच जणांना माहिती नाही, परंतु आज राष्ट्रीय पक्षी दिन आहे. त्या राष्ट्रीय पक्षी दिनाच्या पण शुभेच्छा देतो. कारण मित्रांनो, मायमाऊलींनो, पक्षाचं महत्व आणि त्यांच्या संवर्धनासाठी एक जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस फार महत्वाचा आहे, म्हणून तो साजरा केला जातो. ही महत्वाची बाब आहे. आम्ही लहानपणी बघायचो, कुठेही बघितलं तर चिमण्यांचा चिवचिवाट आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळायचा. आता तुम्हाला चिमणी कुठे दिसते का? चिमणी पण दिसत नाही, चिमणा पण दिसत नाही. कारण चिमणीच नाही तर चिमणा कुठनं येणार? याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अक्षरशः लहानपणी कुठेही शेतावर जा, कुठल्याही गावात जा, कुठेही कोकणात जा, कुठल्याही परिसरामध्ये जा, अशा छानशा उड्या मारत 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 त्या चिमण्या सगळीकडे फिकायच्या. ही निसर्गाची गरज आहे. जसं तुम्हाला मला जगण्याचा अधिकार आहे, तसं पशुपक्ष्यांना पण ह्या वसुंधरेवर जगण्याचा अधिकार आहे. आणि तो पहिल्यापासून चालत आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात पण जागरूकता निर्माण करण्याचं काम मी तर अनेकांना सांगत असतो की बाबांनो, ज्याला शक्य असेल त्यांनी बाहेर वेगवेगळ्या प्रकारचं त्या पक्ष्यांचं जे खाद्य आहे ते ठेवा. काही ठेवतात, पक्षीप्रेमी ठेवतात, खाद्य ठेवतात, पाणी ठेवतात, आणि त्याच्यातनं हे प्रमाण वाढावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. काही पक्षी तर अक्षरशः आता अस्तित्वात राहिलेले नाहीयेत.